जरांगे पाटील यांनी बावनकुळेंची मिमिक्री केल्यानंतर वाद निर्माण झाला होता। त्यावरूनच आता जरांगे पाटील यांनी बावनकुळे चुकले म्हणून बोललो, मात्र आता मी त्यांना माफ करतो असं विधान केलंय। जरांगे पाटील काय म्हणाले पाहूयात। बावनकुळ्या, अरे बाप, मराठ्यांचा वाटोळ करतो प्राणी। तुम्ही ती बाहुबली पिक्चर बघितला नाही? त्याच्यात एक कल्की आहे बघा, कल्की। तर हुट्टाचा चुकला सोपं नाही बाबा बावनकुळ्या। तुला लय अन्याय केलाय मराठ्यावर, माझ्या लेकरावर वाटते। माझ्याशी असं का होतंय? नक्की मनामध्ये खंत आहे। माझं व्यंग या पद्धतीने करणे हे न पटणारे काय। माझाही परिवार आहे, माझ्याही घरामध्ये 2 मुलं आहे, सून आहे, मुलगी आहे, नातू आहेत, माझी पत्नी आहे, माझे वडील आहे, माझी आई 3 वर्षापूर्वी गेली, आईचं दूध। अशा वेळी मात्र ठीक आहे, कुणाला वाटतं चांगलं तर त्यांनी केलं। मला इतकं बोलायची तुम्हाला गरज पण नव्हती, कारण तुम्ही चूक केली। हे बघा, तुम्हाला एवढं रडकुंडीची यायची वेळ याच्यामुळे आली की तुम्ही परळीच्या टोळीच्या नादी लागला। त्यांचं ऐकून तुम्ही एवढा मोठा अपराध केला की तुम्ही मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं केलं त्यांचं ऐकून। तुम्ही काल जे व्यथित झालात, आम्हाला पण वाईट वाटलं। मला सुद्धा, मी रात्री बघितलं ते की तुम्ही तुमच्या आईचं नाव घेतलं। शेवटी ती मायमाऊली आई ही आई असते सगळ्यांची। तुम्ही आईचं नाव घेतलं, आमच्यावरती मराठ्यांचे संस्कार आहे। तुम्हाला पहिल्या वेळेस आम्ही माफ करतो, तुम्हाला सोडून देतो, तुमच्यावरती व्यंग मी करणार नाही इथून पुढं।